1 तास सव्वा तासाचं आहे. त्यानंतर काही षटकं कमी होतात, याचं कृपया आपण नोंद घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने कामगिरी पार पाडायची आहे. दोन्ही कर्णधारांना सूचना आहे. 35 मिनिटांमध्ये 8 षटकं पूर्ण होणं अपेक्षित आहे. चला, सलामीचे फलंदाज पंच तात्काळ मैदानात पोहोचायचं आहे. पंचांनी कृपया मैदानात जायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. द गोर बंजारा हा संघ मैदानामध्ये पोहोचलेला आहे. नाणेफेक गमवून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करताना चला पंच पंच मैदानात पोहोचलेले आहेत. फटाफट क्षेत्ररक्षण लावायचं आहे. गोर बंजारा टायगर्स या संघाने पात्रता फेरीत उपांत्यपूर्व फेरीत अत्यंत दिमागदार खेळ केलेला आहे. दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ असे संघ आहे. उपांत्य फेरीचा हा सामना आहे. कोणता संघ असा ठरेल जो अंतिम फेरीसाठी आपलं स्थान निश्चित करेल, जो संघ या सामन्यात विजय मिळवेल तो थेट अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित करेल. ज्या संघाचा पराभव होईल तो तिसऱ्या पारितोषिकासाठी, तिसऱ्या ट्रॉफीसाठी सामना खेळेल.
तो धन्यवाद दोस्तों। अब ये सेमीफाइनल का थरार किशन राठौड़ गेंदबाजी पर है और बल्लेबाजी पर वो बड़ा नाम जिसको सभी की एक गेंद, पहली गेंद डॉट रहेगी। रवि लकी शाह बंजारा वॉरियर्स पहले टॉस जीतने के बाद बल्लेबाजी कर रही है। रवि राठौर और कृष्णा राठौर आए हैं प्रारंभिक बल्लेबाज के रूप में और गेंदबाजी करे कृष्णा। ये गेंद खूबसूरत कवर ड्राइव और गेंद जा रही है सीमा पार, चौकारी। चौके से शुरुआत की है रवि राठौड़ ने, अपना खाता खोला, टीम का भी खाता खोला। किशन राठौड़ ओवर की तीसरी गेंद फेंक रहे हैं। सामने रवि एक खुखार बल्लेबाज है, एक आक्रामक बल्लेबाज है रवि राठौड़। अपना लोहा मनवाया है पूरी प्रतियोगिता में रवि ने, और रवि ने खेला है डीप लॉन्ग ऑन के ऊपर से। गेंद बाउंड्री लाइन बार, 6 रन, बॉडी बॉर्डर स्टाइल षटकार। जल्द से जल्द रवि राठौड़ को निपटाना होगा, नहीं तो रवि राठौड़ एक ऐसे विस्फोटक बल्लेबाज है, रन संख्या को कहीं से कहीं पहुंचाने में देरी नहीं करते। रणनीति बनानी होगी रवि राठौड़ के खिलाफ किशन राठौड़ को। एक बार फिर 10 रन पर अब रवि शॉट खेला है, वहां पर कोई खिलाड़ी है वहां पर लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, और विजय चौहान वहां पर थोड़े मायूस लग रहे हैं, तो यकीनन शायद चौका हो सकता है। विजय चौहान क्या यहाँ पर थोड़ा अंपायर की ओर मांग की है कि ये क्या चौका है यार, फिर रोक लिए गए हैं, और अंपायर का तो इशारा 4 रन, मतलब 4 रन। अब टीम की रन संख्या पहुंची 14। पहली ओवर की गेंदबाजी चल रही है, रवि राठौड़ विस्फोटक रूप ले रहे हैं, और ये आगे खिड़ गेंद, और ये पहला झटका लगता हुआ है, जबरदस्त माहौल है। देखिए रवि राठौड़ ने बल्ला तो चलाया लेकिन पहली ओवर में निपट गए, सस्ते में निपट गए। ये ऐसे बल्लेबाज है, यदि 2-3 ओवर भी रुक जाते तो स्कोर कहीं का कहीं पहुंचा सकते थे। काफी प्रतिभाशाली खिलाड़ी रवि राठौड़ आउट होकर पेविलियन में जाते हुए एक बड़ा झटका लगता हुआ लकी शाह बंजारा वॉरियर्स को रवि राठौड़ के रूप में। रवि राठौड़ को रुकना चाहिए था, 2-4 गेंदों का सामना कर लेते तो नतीजा कुछ और निकल सकता था, लेकिन जल्दबाजी में एक बल्ला चलाया और वहां पर शॉट फैलने के क्षेत्र में आउट करार दिए गए। कैच लेने वाले जीवन काफी अच्छी फील्डिंग करते हैं, जीवन अपना दबदबा बनाए रखते हैं फील्डिंग में। किशन राठौड़ अब सफलता हासिल करने के बाद आखिरी गेंद फेंकेंगे। सामने नए बल्लेबाज प्रहलाद बंजारा। प्रहलाद बंजारा ने नाइट में काफी खूबसूरत बल्लेबाजी की थी, अब कड़ी धूप में बल्लेबाजी करनी होगी। किशन राठौड़ का सामना करेंगे। ये गेंद इसको प्लेस किया है और यहाँ पर ब्रेक लगाया लेकिन ब्रेक नहीं लग पाया, गेंद सीमा पार की ओर ही रोक ली गई जाएगी। केवल 2 रन मिलेंगे, तो 2 रन से अब टीम की रन संख्या पहुंची 16 रन। एक विकेट के बाद पहली ओवर हो चुकी है, 16 रन बने और एक बड़ा विकेट भी आया रवि राठौड़ का। रवि राठौड़ के पास यदि संयम होता तो यकीनन रन संख्या को कहीं और पहुंचाने की क्षमता रखने वाले खिलाड़ी थे रवि राठौड़। एक विस्फोटक बल्लेबाज, हर एक गेंद पर प्रहार करना जानने वाले बल्लेबाज अब दूसरे को नसीहत देते दिखाई दे रहे हैं।
दूसरी ओवर की गेंदबाजी के लिए आए हैं पंकज राठौड़। पंकज राठौड़ भी ऑलराउंडर है, राइट आर्म ओवर की गेंदबाजी कर रहे हैं और इस गेंद को हल्के से फ्लिक किया, एक रन लिया और यही अच्छी रणनीति वहां पर बल्लेबाज कृष्णा राठौड़ की। कृष्णा राठौड़ संयम से खेल रहे हैं, जानते हैं विकेट अभी अभी गिरी है तो मौका नहीं गंवाना चाहेंगे, खराब गेंदों का समाचार लेंगे और अच्छी गेंद का सम्मान करेंगे। अच्छी गेंद थी, एक रन लिया, नॉन स्ट्राइक पर आए। अब बारी प्रहलाद की। प्रहलाद ने बल्ला चलाया, गेंद जा रही है मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। बल्ला भैया लॉन्ग लेग के ऊपर से लगाया हुआ ये पहला षटकार प्रहलाद बंजारा के बल्ले से निकला। 8 रन बनाकर अब स्ट्राइक पर है। समझदार प्रहलाद अच्छी बल्लेबाजी करते हैं, अंत तक टिके रहने की उनकी क्षमता है। समझदार खिलाड़ी प्रहलाद अब सामना करेंगे राठौड़ का। राठौड़ तो नाम ही काफी है। यहाँ पर एक रन लिया, पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है। कृष्णा और प्रहलाद बड़ी पार्टनरशिप करना चाहेंगे और अंत के ओवर में फिर बल्लेबाजी का दर्जा ऊंचा करने की कोशिश करेंगे। अब कृष्णा पंकज राठौड़ के, ये गेंद पॉइंट के क्षेत्र में खेला है, वहां पर हल्की सी मिस फील्ड हुई जरूर लेकिन कोई नुकसान नहीं, एक रन तो मिलता ही था। अच्छी फील्डिंग वहां पर पॉइंट के क्षेत्र में, जाधव द्वारा, एक अच्छी फील्डर है जीवन। पंकज राठौड़ अनुभवी है, बड़े बड़े लीग खेलते हैं पंकज, और हल्के से प्लेस किया इस गेंद को, सम्मान दिया और तुरंत ही दौड़ बैठे, एक रन चुराया। जहां रन होने चाहिए वहां रन बना रहे हैं। टीम की रन संख्या 26 पर पहुंच गई है। आखिरी गेंद रहेगी पंकज राठौड़ की। सामने कृष्णा 2 रन बनाकर खेल रहे हैं पूरी तरह से, एक और पतझड़ होना नहीं चाहेंगे। पतझड़ रोकने के लिए कृष्णा कोशिश कर रहे हैं और अच्छी गेंद, अपील हुई है, उत्साह में ज्यादा विश्वास में कम। अंपायर के ऊपर कोई असर नहीं पड़ रहा है, टस के मज भी नहीं हो रहे अंपायर। अंपायर अब आपस में बात कर रहे हैं कि शायद अंपायर काफी अनुभवी है, उम्र में कम होते हुए भी तजुर्बा बहुत सारा उनके पास है और तजुर्बे से अच्छी अंपायरिंग कर रहे हैं। और यहाँ पर आउट करार दिए जाएंगे, जाना होगा कृष्णा को। अब यहाँ पर अल्ट्रा एज नहीं है, अल्ट्रा एज न होने की वजह से ये कहना मुश्किल है। लेकिन अंपायर का निर्णय अंतिम निर्णय रहेगा, अंतिम मतलब सर्वमान्य होगा अंपायर का निर्णय। जाना होगा कृष्णा को। तो यहाँ पर डिस्कस होनी चाहिए और हो भी रही है। अब अल्ट्रा एज नहीं है तो कहना तो मुश्किल है। रवि राठौड़ समझौते के लिए आ रहे हैं। रवि राठौड़ एक समझदार खिलाड़ी है और वो यकीनन ठीक है। रवि राठौड़ का कहना है कि
चेक किया जाए कि कितने करीब से गेंद जा रही है या दूर से जा रही है, देखने के लिए एक चेक किया जाए। अच्छा निर्णय रवि राठौड़ का कि अल्ट्राएज तो नहीं है, लेकिन आप चेक तो कर सकते हो कि गेंद की दूरी कितनी है बल्ले से। अब स्क्रीन पर दिखाया जा रहा है, सभी की निगाहें माफ कीजिएगा। ये रिव्यू किसका है? रिव्यू किसका है? बल्लेबाज का रिव्यू है। ये रिव्यू किसका है? प्लेयर का है या अंपायर का रिव्यू है? यदि बैट्समैन का रिव्यू, दोनों टीमों के पास एक एक रिव्यू है और वो कहीं पर इस्तेमाल कर सकते हैं। अंपायर ने वहां पर आउट करार दे दिया है। अंपायर निर्णय अंतिम निर्णय रहेगा जरूर। अब रवि राठौड़ वहां पर देख रहे हैं कि एज कितनी दूर से गेंद गई है बल्ले से, और खुद निर्णय ले लेंगे। रवि राठौड़ समझदार खिलाड़ी है। तो धन्यवाद कृष्णा, जाना होगा कृष्णा को। यहाँ पर 15 सेकंड के बाद रिव्यू डिलीट हो जाता है, इसीलिए समस्व। तो यहाँ पर 2 विकेट गिर चुके 26 के निजी स्कोर पर। 1 ओवर पंकज राठौड़ ने फेंका, उन्होंने 10 रन दिए और किशु ने 16। इस प्रकार 26 रन आए हैं। तो अब तीसरी ओवर की गेंदबाजी के लिए फिर शायद पंकज राठौड़ ने अभी भी गेंदबाजी की है। तो मयूर अब किस पर विश्वास जताना चाहेंगे? मयूर टीम के एक अच्छे कैप्टन है, उम्र से कम होने के बावजूद भी उनके पास तजुर्बा बड़ा है। अब बंजारा बंधु कृष्णा आउट हुए हैं, प्रहलाद बंजारा और अब अर्जुन बंजारा। दोनों बंजारा बंधु नाइट में अच्छी पार्टनरशिप की थी दोनों भाइयों ने, और अपनी टीम को जीत दिलाने में शेर का हिस्सा जैसे कह सकते हैं वो निभाया था। अब दोनों भाई क्रीज पर मौजूद है, प्रहलाद और अर्जुन। ओवर संपन्न हुआ। वहां पर अब खेल तीसरी ओवर के लिए 30 सर्कल का जो नियम था वो संपन्न हुआ। अब आप 5 खिलाड़ी बाहर रख सकते हो, कोई दिक्कत नहीं है, कोई मुश्किल आते नहीं है। 2 ओवर के बाद रन संख्या 26, 2 बड़े विकेट खोने के बावजूद लकीशा बंजारा वॉरियर्स। कोई भी अंपायर से हुल्लड़बाजी ना करिए। अंपायर से हुल्लड़बाजी करने के बाद हाँ आपको पेनल्टी लग सकती है। आप यहाँ पर पहुंचे हो। एक बार फिर ये पहली गेंद, खूबसूरत ड्राइव खिलाया को ड्राइव माफ कीजिए, पॉइंट के क्षेत्र में डीप पॉइंट की ओर ज्यादा हो या पहला चौकार। ग्राउंड में भी कोई नहीं जाएगा। आयोजक कमेटी की ओर से सूचना है, बीच मैदान में कैप्टन के अलावा कोई भी
प्लेयर नहीं जाएगा। कमेटी की ओर से सूचना है, कैप्टन के अलावा कोई भी प्लेयर बीच मैदान में नहीं आएगा, और यदि वो आए तो फिर आपके 5 रन कम हो जाएंगे, ध्यान में रखिएगा एक बार फिर। बंजारा ने आते ही चौका लगाया है। अब दूसरी ऑफ साइड काफी स्ट्रांग है इन दोनों भाइयों की, ऑफ स्ट्राइक की तरफ पूरी अच्छी तरह से खेल खेलते हैं, पूरी ऑफ साइड खेलते हैं दोनों बंधु प्रहलाद और अर्जुन। यहाँ पर दोनों बंधु राम लखन की जोड़ी, यहाँ पर कट की आवाज आई थी जरूर, और गेंद बाउंड्री के तौर दौड़ रही 4 रन के लिए। हल्का सा मौका था यहाँ पर, लेकिन वो भी गवा बैठे कीपर। अब ये दोनों बंधु बेहतरीन खेलते हैं, ऑफ साइड काफी स्ट्रांग है इन दोनों बंधुओं की, पूरी तरह से हर गेंद को ऑफ साइड खेलने के लिए माहिर है, पॉइंट के बादशाह है दोनों बंधु। एक बार फिर विष्णु जाधव गेंदबाजी कर रहे हैं प्रहलाद बंजारा के लिए। 10 रन बनाकर खेल रहे प्रहलाद बंजारा, इनफॉर्म बल्लेबाज बनने जा रहे हैं, और शॉट खेला है, खिलाड़ी है जी नहीं दोस्तों, नो मैच लैंड में गेंद जा रही है, लेकिन गेंद रोकी गई, केवल 1 ही रन मिलेगा। अब बारी अर्जुन की, अर्जुन को अपना खाता खोलना शेष है। यहाँ पर बाली सुगरी है, राम को पता नहीं चलेगा तो मुझे कैसा पता चलेगा भाई। राम ने धोखा खा लिया, राम अवतारी थे, मैं कोई अवतारी नहीं। यहाँ पर दोनों भाई को पहचानना मुश्किल है। ये बाली सुगरी है, गले में आप हाथ डालो, हम यहाँ से तीर चलाएंगे। अब एक बार फिर बंजारा बंधु ने हल्के से फ्लिक किया, वहां पर श्री मिलन की क्षेत्र में 1 रन चुराएंगे, और 1 रन जरूर लेते हैं। स्ट्राइक रोटेट करने में माहिर है दोनों बंधु। धन्यवाद सर, आपका बहुत बहुत धन्यवाद। और जैसे आगे का खेल शुरू हो, माइक्रोफोन पर मेरे साथी कमेंटेटर मोहन चौहान सर। चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे। पस्तीस मिनिटाचा वेळ आहे दोन्ही संघासाठी। 35 मिनिटांमध्ये आपले 8 षटक या ठिकाणी होणं अपेक्षित आहे। पुढचा चेंडू पंचांनी हटके स्टाईल या चेंडूला एक वाईट घोषित केलेला आहे, एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे। अर्जुन बंजारा यांनी कव्हरच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विजय चव्हाण उपस्थित, केवळ 1 धाव मिळेल। पंचांनाही विनंती आहे पटापट सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे। उन्हाचा तडाखा वाढत आहे, कुठल्याही खेळाडूला उन्हाचा फटका बसता कामा नये। संजय चव्हाण 26 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद झालेले आहेत। टेक्निकल अडचणी येत आहे स्कोररशी संबंधित।
संजय चव्हाण कृपया या ठिकाणी यायचं आहे. आपण सावली चांगली सावली आहे. उमेशजी या ठिकाणी यायचं आहे. पुढचा चेंडू पंकज यांचा बंजारा बंधूसाठी डीप मिड विकेटच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. बहुधा अर्जुन बंजारा असतील. या ठिकाणी या स्पर्धेत मोठी समस्या निर्माण झालेली आहे सर्वांसाठी. एक चांगला फटका पॉइंटच्या दिशेने. पंकज राठोड चौथं षटक सुरू आहे पंकज यांच्याकडून. धावसंख्या आहे 42 आणि अर्जुन प्रल्हाद बंजारा यांच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खणखणीत चौकार आलेला आहे. बंजारा बंधूंनी उपांत्य पूर्व फेरीमध्ये देखील आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी बजावलेली होती. याही सामन्यात दोन्ही प्रमुख खेळाडूंकडून मोठी जबाबदारी असेल संघाची धावसंख्या वाढवण्याची. पंकज राठोड पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू. अत्यंत चांगला चेंडू फलंदाज समजू शकलेले नाही. षटक या ठिकाणी संपलेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या आहे 46. 2 गडी बाद झालेले आहेत. प्रल्हाद बंजारा 21 धावांवर फलंदाजी करतायत. 2 चौकार आणि 1 षटकार लगावलेला आहेत. अर्जुन बंजारा 8 धावांवर खेळतायत. त्यांनी देखील 1 चौकार लगावलेला आहे. पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे. चार षटक समाप्त झालेले आहे. धावसंख्या आहे 46. 11.50च्या सरासरीने धावा बनवताना लकीशा बंजारा वॉरियर हा संघ. दोन्ही अत्यंत तुल्यबळ असे संघ आहेत. गोरा बादल सुप्रीमो वर्सेस द ग्रेट बंजारा यांच्या दरम्यान दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. काही क्षणानंतर नाणेफेक होणार आहे.
चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. या ठिकाणी अर्जुन बंजारा धावबाद झालेले आहेत. कृपया बॉलरचं नाव सांगायचं आहे. योगेश. बॉलरचं नाव सांगायचं आहे. योगराज. योगेश. योगेश. अर्जुन बंजारा आउट झालेले आहेत ना. यस. प्रल्हाद बंजारा अजूनही मैदानावर तळ ठोकून आहेत. नवीन फलंदाज आलेले आहेत. मुक्कू एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. मुक्कू पाहूया मुक्कू कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. स्लिपच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. अचूक थ्रो मात्र खेळाडू सुरक्षित क्रीज मध्ये. पुढचा चेंडू मुक्कू साठी रिव्हर्स स्वीप खेळलेला आहे. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने आणि अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शुभम राठोड यांचं. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत या खेळाडूने. कौतुक करावं लागेल शुभम यांचं. क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपला क्लास त्यांनी दाखवून दिलेला आहे. एक युवा खेळाडू आहे शुभम राठोड. पुढचा चेंडू योगेश्वर धाडी यांचा. मोठा फटका प्रल्हाद बंजारा यांच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. उंच षटकार आलेला आहे. धन्यवाद डीजे. हा षटकार म्हणजे थेट शेजारच्या गावात प्रल्हाद बंजारा यांनी पार्सल पाठवलेला आहे. चेंडू म्हणाला मी येतो जरा फिरून. पुढचा चेंडू योगेश्वर धाडी यांचा. प्रल्हाद बंजारा अत्यंत आक्रमक फलंदाजी करताना. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. या चेंडूला तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. लेग स्लीपच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने अडवलेला आहे. कुठलीही धाव मिळणार नाही. 5 षटक या ठिकाणी संपलेले आहेत. धावसंख्या आहे 55. 3 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. किशू यांच्या खांद्यावर कर्णधार मयूर चव्हाण यांनी जबाबदारी सोपवलेली आहे. पाहूया किशू कशा प्रकारची गोलंदाजी करतात. पुढचा चेंडू किशू यांचा. फुलटॉस चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार मुक्कूच्या बॅट मधून.
पुन्हा एकदा किशू मुक्कूसाठी राईट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, अत्यंत चांगला रिव्हर्स स्वीप डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आणि पंचांनी याला नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट असेल. फलंदाजाला पूर्णपणे स्वातंत्र्य असेल पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा. आणि फलंदाज आहे मुक्कू. पाहूया या फ्री हिटचा कशा पद्धतीने समाचार घेतात. किशू राईट आर्म राऊंड द विकेट मुक्कूसाठी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ एक धाव मिळेल. किशू पुन्हा एकदा लेग स्लीपच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. किशू पुन्हा एकदा एक मोठा रनअप किशू यांचा. अनुभवी खेळाडू आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मुक्कू कडून. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. खणखणीत चौकार. मुक्कू यांच्याकडून अत्यंत आक्रमक फलंदाजी होताना संघाची धावसंख्या वेगाने वाढवत आहे. मुक्कू यांनी केवळ 6 चेंडूचा सामना केलेला आहे. 17 धावांवर फलंदाजी करतायत. एक चौकार आणि दोन चौकार आणि एक षटकार त्यांनी लगावलेला आहे. हे षटक फार महागडं ठरलेलं आहे किशू यांचं. किशू राठोड पुन्हा एकदा मुक्कूसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. नवीन बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. मागच्या चेंडूवर डीप पॉइंटच्या दिशेने खणखणीत षटकार आलेला आहे मुक्कूच्या बॅटमधून. मुक्कू अत्यंत आक्रमक फलंदाजी करताना मोठ्या धावसंख्येकडे संघाने वाटचाल केलेली आहे. हाणामारीच्या षटकात धावसंख्या वाढवताना मुक्कू आणि प्रल्हाद बंजारा. प्रल्हाद बंजारा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न मुक्कू यांचा. वेगवेगळे फटके मुक्कूच्या बॅट मधून आहे. खेळण्याचं कौशल्य देखील माहीत आहे. षटक या ठिकाणी संपलेला आहे. एक महागडं षटक या ठिकाणी संपलेला आहे. या षटकात 23 धावा चोपून काढलेल्या आहेत. किशू यांनी आपल्या 2 षटकात 39 धावा मोजलेल्या आहेत. सर्वात महागडे गोलंदाज ठरलेले आहेत किशू राठोड. शेवटचे 2 षटक शिल्लक आहे.
धावसंख्या झालेली आहे 78. 3 गडी बाद झालेले आहेत. 7वं षटक विष्णू जाधव आलेले आहेत गोलंदाजीसाठी. एक चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. पुढचा चेंडू विष्णू यांचा. चेंडू गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. पुढचा चेंडू. या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवून दिलेला आहे आणि चेंडू जातोय चौकार. एक खणखणीत चौकार आलेला आहे प्रल्हाद बंजाराजा यांच्या बॅट मधून. दोन्ही बाजूने धावा येत आहे. आक्रमक फलंदाजी लकीशा बंजारा वॉरियर्स या संघाकडून. या संघाने शतकाकडे आपली वाटचाल सुरू केलेली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूला डीप फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने प्रल्हाद बंजारा यांच्या बॅट मधून चौकार आलेला आहे. लागोपाठ 3 चौकार लगावलेले आहेत. 41 धावांवर पोहोचलेले आहेत. थर्ड मॅनला पहिला चौकार आला. त्यानंतर फाईन लेगला दुसरा चौकार आलेला आहे. नंतर तिसरा डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार आलेला आहे. अत्यंत प्रेक्षणीय असे फटके खेळताना प्रल्हाद बंजारा 41 धावांवर फलंदाजी करतायत. पुढचा चेंडू. चेंडू हवेत आणि हा झेल सुटलेला आहे. या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या खेळाडूला हा झेल घेणं आवश्यक होतं, मात्र हा झेल सुटलेला आहे. सात षटक या ठिकाणी संपलेले आहे. धावसंख्या आहे 91. 3 गडी बाद झालेले आहेत. चला शेवटचं षटक पटापट फिनिश करायचं आहे. चला पटापट शेवटचं षटक टाकायचं आहे. शुभम राठोडवर जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधार मयूर यांनी. पाहूया शुभम कशा पद्धतीने रोखतो. 2 आक्रमक फलंदाज फलंदाजी करतायत. 42 धावांवर फलंदाजी करतायत प्रल्हाद बंजारा. 42 धावांवर फलंदाजी करतायत प्रल्हाद बंजारा. अर्धशतकापासून 8 धावा दूर आहे शुभम. आखूड टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत, लॉंग लेगच्या दिशेने खणखणीत षटकार लगावलेला आहे प्रल्हाद बंजारा यांनी.
शुभम राठोड पुन्हा एकदा अर्धशतकापासून केवळ दूर 2 धावा दूर. प्रल्हाद बंजारा महत्वाच्या सामन्यामध्ये आपली खेळी उंचावलेली आहे. प्रल्हाद बंजारा यांनी पुढचा चेंडू शुभम यांचा मोठा फटका आलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने आणि आपल्या स्टाईल मध्ये या ठिकाणी अर्धशतक पूर्ण केलेला आहे प्रल्हाद बंजारा यांनी. लकीशा बंजारा वॉरियर संघाचा संपूर्ण संघ उभा राहून मानवंदना देताना प्रल्हाद बंजारा यांच्या खेळीचं कौतुक करताना 54 धावांवर फलंदाजी करतायत प्रल्हाद बंजारा. संघाचं शतक देखील या ठिकाणी फलकावर लागलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 103. 3 गडी बाद झालेले आहेत. शुभमवर हल्ला बोल केलेला आहे प्रल्हाद बंजारा यांनी. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहे. आता मात्र प्रेशर असेल शुभमवर आणि त्या दरम्यान एक चांगला चेंडू निर्धाव असा हा चेंडू. पायांचा आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल शुभम यांना. पुढचा चेंडू एक चांगला चेंडू. या चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या आणि कव्हरच्या दिशेने डीप पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ 1 धाव मिळेल प्रल्हाद बंजारा यांना. प्रल्हाद बंजारा पोहोचलेले आहेत 55 धावेंवर. 24 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 5 खणखणीत चौकार आणि 4 आकाशाला भिडणारे असे षटकार त्यांनी लगावलेले आहेत आपल्या खेळीमध्ये. या चेंडूवर मुक्कू यांनी प्रहार केलेला आहे पंकज राठोड चेंडूच्या खाली आणि एक चांगला झेल पंकज राठोड यांनी घेतलेला आहे. कौतुक करावं लागेल पंकज राठोड यांचं. पंकज राठोड डीजे धन्यवाद डीजे. कृपया बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. दोन्ही संघांना यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत की 12वा खेळाडूला या ठिकाणी पाठवा. स्कोररशी संबंधित या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहे. बॅट्समन नेम राहुल. शेवटचा चेंडू या डावातील फुलटॉस चेंडू. या चेंडूला आणि मिसफील्ड झालेली आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने हा शेवटच्या चेंडूवर चौकार आलेला आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित क्षेत्ररक्षक रुद्र उर्फ शांतीलालजी यांच्याकडून 4 धावा मिळालेल्या आहेत. 108 धावापर्यंत मजल मारलेली आहे लकीशा बंजारा वॉरियर या संघाने. 109 धावांचं आव्हान असेल गोर बंजारा टायगर या संघासमोर. एक वेळ असं वाटत होतं की 80 ते 85 धाव संख्येमध्ये गोर बंजारा टायगर हा संघ रोखेल. मात्र हाणामारीच्या षटकात खूप साऱ्या धावा दिल्यामुळे लकीशा बंजारा वॉरियर संघाने 108 धावापर्यंत मजल मारलेली आहे. एक उपांत्य फेरीच्या दृष्टीने ही एक चांगला स्कोर या ठिकाणी मानला जातो या खेळपट्टीवर. कारण लकीशा बंजारा वॉरियर्स या संघाकडे एकाहून एक सरस असे गोलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूने गोर बंजारा टायगर्स या संघाकडे देखील महत्वाचे फलंदाज आहेत. एक चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला पटापट मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे आणि क्षेत्ररक्षण लावायचं आहे लकीशा बंजारा वॉरियर्स.
चला स्ट्राइक वर आहे किशोर राठोड. मुक्कू आहे गोलंदाज. राईट ऑन राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डीप मिड विकेटच्या दिशेने. केवळ एक धाव मिळेल. अर्जुन बंजारा त्या ठिकाणी उपस्थित. अर्जुन बंजारा आणि प्रल्हाद बंजारा या दोन्ही बंजारा बंधूंनी या सामन्यात देखील चांगली फलंदाजी केलेली आहे. मागील सामन्यात देखील त्यांनी एक चांगली निर्णायक खेळी साकारलेल्या होत्या. मुक्कू फुलटॉस चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे. धावाची एक संधी. आणि गडी धावबाद झालेला आहे. मोठा गडी बाद झालेला आहे. आवश्यकता नव्हती या ठिकाणी धावबाद होण्याची. मोठा मासा धावबादच्या स्वरूपात गळाला लागलेला आहे. पॉइंटच्या ठिकाणी उपस्थित क्षेत्ररक्षकाने अचूक थ्रो या ठिकाणी गोलंदाजी एंडला, त्यामुळे गडी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानावर जात आहेत. शुभम राठोड, किसन राठोड अत्यंत माघार निराश मनाने पवेलियन मध्ये परतलेले आहेत. मोठ्या सामन्यामध्ये महत्वाचा गडीवाद झालेला आहे. किशोर राठोड यांनी आपल्या समर्थकांची घोर निराशा केलेली आहे. त्यांच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. पाहूया मात्र ही जबाबदारी आता पंकज राठोड आणि शुभम राठोड यांना स्वतः आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. त्यापूर्वी कव्हरच्या दिशेने खणखणीत चौकार आलेला आहे पंकज राठोडच्या बॅटमधून. या चेंडूला टोलवलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू गेलेला आहे उंच आकाशात. प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावा मिळतील पंकज राठोड यांना. धन्यवाद डीजे. हा चेंडू इतका दूर गेला की पोस्टमन ही थकलेला आहे. एक चांगला चेंडू मिड ऑनच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 11.
पुढचा चेंडू शुभमच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार आलेला आहे. मुख्य व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा षटकार. बॅटने सांगितलं आज माझा दिवस. बॅट आणि बॉलची मैत्री झालेली आहे. पुढचा चेंडू कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे शुभम यांनी. पंकज असतील स्ट्राईक वर. पुढचा चेंडू कृष्णा राठोड. या चेंडूला पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ एक धाव मिळेल. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पंकज राठोड आणि शुभम राठोड यांच्यामध्ये. दोन्ही प्रमुख खेळाडूंवर जबाबदारी असेल आपल्या संघाला विजयी मार्गावर नेण्यासाठी, कारण अजूनही 90 धावांची आवश्यकता आहे. एक चांगला चेंडू कृष्णा राठोड यांचा थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. एक उंच फटका आलेला आहे शुभम राठोडच्या बॅट मधून. डीप मिड विकेटच्या दिशेने खणखणीत षटकार. पुढचा चेंडू या चेंडूवर देखील टोलवलेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एक झेल सुटलेला आहे आणि चेंडू देखील जातोय सीमा रेषा पार. चौकार. खेळाची सर्व सूत्र आपल्या हातात घेताना शुभम राठोड आणि पंकज राठोड. पंचांना विनंती आहे तात्काळ कंटिन्यू सामना सुरू ठेवायचा आहे. 35 मिनिटाचा अवधी आहे. मुक्कूजी कृपया आपण लक्षात ठेवावं. तिसऱ्या पारितोषिकासाठी केवळ 4 षटकाचा सामना होणार आहे, याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू एक चांगला चेंडू. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पंकज मात्र चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. प्रतिषटक 13.38च्या सरासरीने धावा बनवताना अजूनही 80 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 35. याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. यावेळेस पॉइंटच्या दिशेने चेंडूला टोलवलेला आहे आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी घेतलेला आहे. मोठा मासा गळाला लागलेला आहे पंकज राठोडच्या स्वरूपात. 2 महत्वपूर्ण गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे 29. अजूनही 80 धावांची आवश्यकता आहे. 34 चेंडू शिल्लक आहे. अतुल चव्हाण आलेले आहेत ज्यांनी 84 सामन्यामध्ये 449 धावा बनवलेल्या आहेत. 10.44च्या सरासरीने त्यांचा स्ट्राईक रेट आहे 142.54चा. अतुल आणि शुभम यांच्यावर जबाबदारी असेल आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याचं. कोणता असा संघ राहील जो आपलं स्वप्न साकार करेल, कोणता असा संघ राहील ज्यांचं स्वप्न धुळीस मिळेल. या संघात या सामन्यातून जो संघ विजेता होईल
तो थेट अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करेल आणि ज्या संघाचा पराभव होईल तो थेट तिसऱ्या पारितोषिकासाठी दुसऱ्या सेमीफायनल मधून जो संघ पराभूत होईल त्यांच्याशी खेळेल. गोलंदाजाची जबाबदारी अर्जुन बंजारा यांच्या खांद्यावर सोपवलेली आहे. अर्जुन बंजारा यांनी आल्या आल्या मोठा गडी या ठिकाणी बाद केलेला आहे पंकज राठोड यांच्या रूपाने. महत्वाच्या क्षणी पंकज राठोड आणि किशोर राठोड दोन्ही प्रमुख फलंदाज बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू आणि अतुलने या चेंडूला उंच फटका मारलेला आहे. खेळाडू चेंडूच्या खाली आणि कृष्णाने हा झेल घेतलेला आहे. अर्जुन बंजारा यांनी गोर बंजारा टायगर या संघाचं कंबरड या ठिकाणी मोडलेलं आहे. दोन महत्वाचे मोठे मासे गळाला लावलेला आहे. प्रशंसा करावी लागेल अर्जुन बंजारा यांची. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. स्ट्राईकवर नवीन फलंदाज आलेले आहेत विजय. आता अर्जुन बंजारा रिव्हर्स स्वीप द्वारे अत्यंत चांगला फटका या ठिकाणी खेळलेला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेच्या पार. चौकार. धन्यवाद डीजे. आता मात्र युवा खेळाडू विजय चव्हाण आणि शुभम राठोड यांना ही जबाबदारी आपल्या खांद्यावर सोपवावी लागेल. निवळ खेळायचंच नाही, आपणास शेवटपर्यंत मैदानावर थांबून आपल्या संघाला विजयी बनवायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे की आम्ही युवा खेळाडू संघाची धुरा समर्थपणे वाहण्यास समर्थ आहोत. दोन्ही प्रमुख फलंदाज आहेत. दोघांनाही जबाबदारीची जाणीव आहे. पाहूया गोर बंजारा टायगरच्या मॅनेजमेंट कमिटीला त्यांच्याकडून मोठ्या खेळीची आशा आहे. सामना फिनिश करण्यामध्ये दोन्ही खेळाडू पटाईत आहे. पुढचा चेंडू अर्जुन बंजारा यांचा विजयासाठी. लेग स्लिपच्या दिशेने हा चेंडू गेलेला आहे. निर्धाव असा हा चेंडू, कुठलीही धाव काढता येणार नाही. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना अर्जुन बंजारा. 3 षटक या ठिकाणी संपलेले आहेत. धावसंख्या आहे 33. 3 गडी बाद झालेले आहेत. अत्यंत काटकसरीने किफायतदार उत्कृष्ट लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना अर्जुन बंजारा. 1 षटकात 4 धावा देऊन त्यांनी 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. बंजारा बंधूंचं मोठं योगदान लकीच्या बंजारा वॉरियर संघासाठी या ठिकाणी मिळून येत आहे. आता मात्र दुसरा बंधू आलेला आहे, प्रल्हाद बंजारा. लेग स्टंपच्या बाहेरचे हा चेंडू पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे गोर बंजारा टायगर या संघाला. प्रल्हाद शुभमच्या बॅट मधून आणि चेंडू हवेत आणि कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. ज्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी हा चेंडू उडालेला आहे. चेंडू हवेत आहे. अर्जुन बंजारा काहीशे नाराज झालेले आहेत कव्हरच्या क्षेत्ररक्षकावर. निश्चितच हा झेल घेण्यासारखा होता. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करताना कर्णधार. पुढचा चेंडू प्रल्हाद बंजारा यांचा विजयसाठी. या चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद.
अत्यंत कलात्मक पद्धतीने क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा, खेळाची शोभा वाढवणारा हा चौकार होता. या चौकाराने आजचा हा उंच फटका आलेला आहे विजयच्या बॅट मधून डीप मिड विकेटच्या दिशेने. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि विजयच्या बॅटिंगची कौतुक करतायत. या ठिकाणी विजयने हल्ला चढवलेला आहे प्रल्हाद बंजारा यांच्यावर. धन्यवाद डीजे. अजूनही 64 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 27. याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. जो खेळाडू आपल्या संघाला विजयी शेवटपर्यंत मैदानावर तग धरून आपल्या संघाला विजयी बनवतो तोच खरा हिरो असतो. आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूला देखील चेंडू गेलेला आहे आकाशात. कदाचित या चेंडू सोबत जीपीएस लावलं असतं तर बरं झालं असतं, किमान चेंडू तरी सापडला असता. चेंडू सीमारेषा ओलांडून म्हणाला, मी सुटलो बुवा. प्रल्हाद बंजारा यांना काही सूचना करताना पंचांना विनंती आहे, आपण तात्काळ संबंधित खेळाडूंना सूचना देऊन कंटिन्यू खेळ सुरू करण्याचा सूचना द्यायच्या आहेत. चेंडू पटकन आणायचा आहे. उन्हाचा तडाखा वाढत आहे. कुठल्याही खेळाडूला उन्हाचा फटका बसू नये याची काळजी देखील पंचांनी घ्यायची आहे. अत्यंत चांगली फलंदाजी या ठिकाणी करताना विजय याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल आणि आपल्या संघासाठी हिरो बनण्याची एक मोठी संधी निर्माण झालेली आहे दोन्ही फलंदाजांसमोर. युवा खेळाडू आहेत. महत्वाच्या क्षणी आपला खेळ उंचवताना एक चांगला रिव्हर्स स्वीप विजयच्या बॅट मधून. अत्यंत प्रेक्षणीय असा फटका. कौतुक करावं लागेल विजय यांचं. काय देखणा फटका आहे हा. षटकार म्हणजे शेवटच्या गावात विजयने पार्सल पाठवलेला आहे त्या पद्धतीने हा चेंडू थेट गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 25. प्रल्हाद बंजारा यांच्यावर हल्ला चढवलेला आहे. या षटकात आतापर्यंत 24 धावा वसूल केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडू जातोय. आणि चेंडू सीमा पार. चौकार. एक चांगला फटका थर्ड मॅनच्या दिशेने हा चेंडू टोलवलेला आहे. विजयने पूर्ण सामन्याचं समीकरण बदलून टाकलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 61. 3 गडी बाद झालेले आहेत. विजयने गोलंदाजाची पिसे या ठिकाणी काढलेली आहेत. पूर्णपणे गोलंदाज विजय समोर निष्प्रभ झालेले आहेत. अत्यंत आक्रमक खेळाडी. या विजयने प्रत्येक सामन्यात आपल्या संघासाठी फिनिशरची भूमिका साकारलेली आहे. आता मात्र 24 चेंडूत 48 धावांची आवश्यकता आहे आणि विजय आणि शुभम यांच्यावर जबाबदारी असेल. यापुढचं सूत्रसंचालन करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील एक मोठं नाव, प्रसिद्ध हिंदी समालोचक, आपणा सर्वांच्या मुखात असलेलं नेहमी नाव
माननीय प्रकाश पवार सरांना विनंती करतो की पुढचं सूत्रसंचालन आपण सांभाळावं. धन्यवाद. धन्यवाद मुनप्यारे. खेलो खेलो लगान टीम खेलो. यहाँ पर अभी भी बाल बाल बचे हैं. रनआउट का एक बड़ा मौका था मुक्को के पास, लेकिन डायरेक्ट थ्रो नहीं लगा, अन्यथा बहुत बड़ा झटका लग सकता था. ये यहाँ पर जीवन दान का पूरा फायदा उठाना होगा दोनों बल्लेबाजों को. हल्का सा फंबल हुआ था अभी अभी, लेकिन किस्मत के धनी रहे, वहां पर डायरेक्ट थ्रो नहीं लगा, वरना बड़ा झटका लग सकता था शुभम और विजय को. एक बार फिर अब शुभम की बारी. सुबह 18 रन बनाकर खेल रहे हैं. शुभम भी एक तड़ाकेबाज बल्लेबाज है. शुभम फुलटाज गेंद पर हल्का सा खेले, लॉन्ग ऑन के क्षेत्र में खिलाड़ी है, केवल एक ही रन मिलेगा. स्ट्राइक दिया विजय को, ज्यादा स्ट्राइक विजय को दे रहे हैं शुभम. अच्छी रणनीति शुभम की, जब खराब गेंद मिलती है वो प्रहार कर देते हैं और स्ट्राइक रन रोटेट करके विजय को देते हैं. विजय 30 रन बनाकर खेल रहे हैं. पूरा दारोमदार दोनों बल्लेबाजों के कंधे पर है. और कृष्णा राठौड़ चौथी गेंद फेंकेंगे, सामने विजय चौहान. ये गेंद कट की आवाज आई और अब बाहर जाना पड़ेगा विजय चौहान को. बहुत बड़ा झटका लगता हुआ गोर बंजारा टाइगर के. विजय चौहान द्वारा अच्छे खेल रहे थे विजय चौहान, 30 का योगदान दिया, 8 गेंदों का सामना किया, 3 छक्के और 3 चौके शामिल थे. अभी भी रनआउट से बचे थे और तुरंत ही डगआउट में आए. शायद डगआउट में आने की अब मयूर चौहान टीम के कैप्टन है. कूल माइंड से खेलना होगा शुभम को. अब शुभम के कंधे पर बड़ा दारोमदार है, उनका साथ निभाने गए हैं मयूर, टीम के कैप्टन है, तो कैप्टन भरी पारी खेलनी होगी. लेकिन काबिल तारीफ गेंदबाजी कर रहे हैं कृष्णा राठौड़. एक बड़ा झटका दिया विजय, एक खतरनाक साबित हो रहे थे. इनफॉर्म बल्लेबाज को आउट किया मयूर कृष्णा राठौड़ ने. कृष्णा राठौड़ एक बार फिर सामने है मयूर, आए हैं मयूर और आते ही बल्ला चलाना चाहा, लेकिन गेंद कटर हल्की सी टर्न हुई और बाहर निकली डॉट गेंद. ओवर की आखिरी गेंद मयूर चौहान के लिए. मयूर चौहान क्लीन बोल्ड हुए. समझ में नहीं आ रहा कि क्या किस प्रकार से गेंद कहां गिरी कहां निकली, और देखते ही रह गए. पांचवा झटका लगता हुआ पूरी आधी टीम पेवेलियन में आ चुकी है. अब एकमात्र ऐसे बल्लेबाज शुभम जिनके ऊपर पूरा दारोमदार है. हमारे एक्सपीरियंस से जब कोई पहला ओपनिंग बल्लेबाज रनआउट हो जाता है तो वो टीम निश्चित तौर पे ढिंचक चिचक, और वही होने जा रहा है. 5 बड़े खंदे बल्लेबाज, जैसे किशन की विकेट गिरी और कुछ देर के लिए विजय और शुभम ने को संभाला था, लेकिन अब विजय भी आउट हुए, उनके बाद मयूर भी आउट हो गए, अब अकेले पड़ गए शुभम. शुभम की विकेट गिरी, मतलब पूरा साफ मैदान. कसी हुई गेंदबाजी कर रहे. अब 18 गेंदों में चाहिए 47 रन. बड़ा प्रहार जारी करना और रखना होगा शुभम को, विकेट भी बचाना होगा, तो ये मुश्किल आते अभी आती होंगी.
उनका साथ निभाने गए हैं योगेश्वर ढाडी। अब शुभम को पूरा सूत्र अपने हाथ में लेना होगा और बल्ला चलाया, गेम फाइनल की 2 जा रही, बाउंड्री लाइन के पास जाएगी 4 रन। यहाँ पर यू लिया गया है। तब तक मैं आपको बता दूं, बंजारा युवा प्रीमियर लीग 2026 पर्व तीसरे का ये आज फाइनल डे, फाइनल मुकाबला आज होना है। तो यहाँ पर कुछ देर के लिए खेल रोका गया है, थर्ड अंपायर की मांग कर रहे हैं। मैदान में आ गया है अपना शेर, मैदान में आ गया अब अपना शेर, ताबड़तोड़ चौके छक्के लगाएगा, हालात पतली कर देगा हर बॉलर की, अब हर बॉल को बाउंड्री के बाहर पहुंचाएगा। क्या ये मुमकिन है? लेकिन जब तक शुभम है ये मुमकिन है। शुभम की विकेट गिरी, फिर सुपड़ा साहब आखिरी कगार पर। गोर बंजारा टाइगर 62 रनों पर 5 बड़े खंडे पेवेलियन में आकर आराम से मैच का आनंद ले रहे हैं। कुछ देर के लिए थर्ड अंपायर की ओर सभी की नजरें निगाहें टिक चुकी है। अब हर एक निर्णय यहां से मैच का रुख पलट सकता है, ये सही निर्णय देना होगा दोनों अंपायर को, जांच पड़ताल के साथ अपनी अंपायरिंग करनी होगी, क्योंकि अंपायर मैदान के भगवान होते हैं, उन्हीं पर सभी की निगाह है। और एक बार फिर अर्जुन बंजारा, शुभम ने इस गेंद को खेला हल्के से, टहलाया और खुद टहलते हुए 1 रन लिया। अर्जुन बंजारा अब तीसरी गेंद फेंकेंगे योगेश्वर ढाडी को। योगेश्वर ढाडी को अपना खाता खोलना शेष है और योगेश्वर ढाडी के ऊपर भी बड़ी जवाबदारी आ पड़ी है। ये गेंद खड़ी हो गई है, वहां पर खिलाड़ी है नो मैच लैंड में गिर जाती हुई। अंपायर का इशारा, बिली बॉर्डर स्टाइल 4 रन। अब चाहिए 16 गेंदों में 42 रन। विजय और शुभम जैसी बल्लेबाजी कर रहे थे उसी प्रकार से बल्लेबाजी करनी होगी दोनों को। योगेश्वर ढाडी और शुभम राठौड़ को योगेश्वर अब चाहिए 15 में 38। अच्छी गेंद बल्ले के जड़ में डाली हुई और वहां पर हल्की सी मिसफील्ड भी हुई, लेकिन 2 रन नहीं ले पाएंगे क्योंकि पीछे खिलाड़ी है मुक्कू। मुक्कू ने अच्छी रणनीति निभाई थी कि आप गेंद को हल्का सा मिसफील्ड करो, दूसरे के लिए पलट जाएंगे, फिर मैं आराम से थ्रो कर दूंगा और रन आउट कराऊंगा।
टीम की रन संख्या अब 71। छठी ओवर की चौथी गेंद, अच्छा शॉट खेला है, वहीं पर खिलाड़ी है मुक्कू और केवल एक ही रन मिलेगा। अब इक्का दुक्का से तो काम बनने वाला नहीं है, अब चाहिए बड़े शॉट। 13 में 36 अभी भी संभव है। बड़े शॉट यदि एक आध ओवर अच्छा आ जाए तो जीत की कगार पर रहेगी गोर बंजारा टाइगर। स्टेप आउट किया लेकिन कोई फायदा नहीं हुआ, डॉट गेंद रहेगी। फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग वहां पर अर्जुन बंजारा ने। अब चाहिए 12 में 36। हर एक गेंद पे तिर्री तिरी आनी चाहिए हर एक गेंद पर। अब मुक्कू उर्फ मुकेश गेंदबाजी के लिए आए हैं। वैयक्तिक 7वीं और टीम के लिए ऊंचा शॉट खेला है, खिलाड़ी है कोई नहीं। लो में गेंद जा रही है, केवल एक रन मिलेगा, दूसरे के लिए पलट चुके हैं और यहाँ पर दूसरा रन के लिए आउट करार दिए जाएंगे, मतलब हार निश्चित। शुभम राठौड़ क्रीज पर है, शुभम राठौड़ के ऊपर बड़ी जवाबदारी। जबरदस्त चौकार आया। अब चाहिए 10 में 31। 10 गेंदों में 31 रनों की जरूरत है। ऊंचा शॉट खेला, फिर खेला है, फिर गेंद जाएगी बटलर के बाद 6 रनों के लिए। मजा आएगा, ऐसे शॉट जब लगते हैं तो मजा आता है। गर्मा गर्म तवे पे ही रोटी सेकी जा सकती है, तवा ठंडा हो जाए तो फिर रोटी नहीं सकती, इसलिए गरम गरम तवे हैं, रोटी सेक लो। फिर बल्ला चला है, फिर गेंद बॉलर के बाद आएगी 6 रनों के लिए। तो भैया अब आ गए 8 में 19। शुभम जबरदस्त बल्लेबाजी करे, शुभम एक तरफी बल्लेबाजी, मुक्कू के ऊपर धावा बोल चुके हैं। अभी भी मुक्कू 2 गेंद फेंकेंगे। गरम तवा है भैया, रोटी सेक लो। काफी अच्छी बल्लेबाजी करे शुभम, 38 रन बनाकर खेल रहे हैं, 16 गेंदों का सामना किया है इस बार। उमेश उमेश हट जा, हमें ये गेंद नहीं दिख पाई। एक बार फिर आखिरी गेंद मुकेश की, सामने शुभम। अब चाहिए 7 में 19। अभी भी सामना समसमान, इस पर कट शॉट खेला है और स्ट्राइक अपने पास रखी है मुक्कू ने। अब चाहिए 6 में 3 छक्के, 6 में 3 छक्के चाहिए, मतलब 18 रन चाहिए। अब भैया आप 5वां बॉलर चाहिए, 5वां बॉलर, और शुभम अब इन फॉर्म बल्लेबाज है। रवि राठौड़ आए हैं गेंदबाजी के लिए, बल्लेबाजी में अपना करिश्मा दिखाने के बावजूद अब गेंदबाजी के लिए आए हैं रवि राठौड़।
शुभम के लिए गेंदबाजी करेंगे। शुभम पूरी तरह से इनफॉर्म बल्लेबाज है, 39 रन बनाकर स्ट्राइक पर है। पूरी सभी की निगाहें शुभम की ओर है। जब तक शुभम क्रीज पर तब तक जीत गौर बंजारा के पलटे में आ सकती है, और शुभम गए जीत गई, इसलिए शुभम के ऊपर सभी की निगाहें टिकी हुई है। रवि राठौड़ लेफ्ट आर्म राउंड की गेंदबाजी करेंगे शुभम के लिए। पटकी हुई गेंद खड़ी हो गई सीमा पार, षटकार षटकार षटकार। ताबड़तोड़ तड़ातड़ लग जाएगी रनों की झड़ी, ताबड़तोड़ तड़ातड़ लग जाएगी रनों की झड़ी। अपना शेर डट गया है, अब क्रीज पर बड़ी खुशी की है घड़ी। पूरी गेंद एक बार फिर रवि राठौड़ शुभम के लिए। ये गेंद काफी अच्छी गेंद थी। यहां पर स्ट्राइक रोटेट करना चाहते हैं, अच्छी रणनीति। सर बाजू हो जाएगा आप। अब 4 गेंदों में 12 रन। रवि राठौड़ के हाथ में गेंद है और शुभम राठौड़ के हाथ में बल्ला। 45 रन बनाकर खेल रहे हैं शुभम, सभी की निगाहें शुभम की ओर। कुछ भी हो सकता है, कौन सी भी टीम यहां पर विजय हासिल कर सकती है। एक बार फिर यहां पर काफी स्लोअर गेंद अपने जाल में फंसाना चाहते थे, रवि राठौड़ स्लोअर गेंद फेंक दी। अब चाहिए भैया 3 गेंदों में 12 रन, 2 छक्के या 3 चौके। सभी की निगाहें ग्राउंड की ओर लगी हुई है। शुभम, रवि राठौड़ और बल्ला चलाया, गेंद खड़ी हो गई है, नीचे है रवि, और रवि और पर पहुंच नहीं पाएंगे, दूसरे रन के लिए पलटना चाहेंगे, और क्या पूरे पहुंच गए वहां पर शुभम। अब भैया 2 में 10 बस, 2 में 10। पिछले ओवर में 2 में 10 आए थे और छक्का लगा था। क्या इस बार भी वही घड़ी आई है? रवि राठौड़ के हाथ में गेंद, बल्ला चला रहे शुभम, धक 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 कर रहा है। जिस किसी को हार्ट की बीमारी हो कृपया ग्राउंड छोड़कर बाहर चले जाए, हार्ट अटैक आ सकता है। हार्ट की बीमारी जिसको है वो कृपया बेल्ट बांध ले। अब शुभम के हाथ में बल्ला, रवि राठौड़ के हाथ में गेंद, और ये चले रवि। यहां पर जीत पूरी निश्चित। अब जीत फाइनल में पहुंच चुकी है। अब केवल 9 बार नहीं रही तो ये सामना वो जीत चुके हैं। और रवि राठौड़ ने काफी किफायती गेंदबाजी की और पूरी तरह से बांध के रखा शुभम को, और यहां पर फाइनल में प्रवेश कर चुकी है टीम।